नमस्कार. शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात. साधारणतः क्रिसमस झाला की सर्वांनाच न्यू इयरची ओढ लागते. तशी मलाही लागते. अगदी लहानपणापासून बरं का. त्याचं कारण नवीन वर्ष आहे म्हणून नाही, तर जानेवारीमध्ये माझा वाढदिवस असतो म्हणून. वाढदिवसाचं मला विशेष कौतुक असायचं. असायचं यासाठी म्हणते, कारण मधल्या काही वर्षांमध्ये मला त्याचं अप्रूप राहिलं नव्हतं. असो, गमतीचा भाग म्हणजे स्नेहाचाही वाढदिवस याच महिन्यात असतो. त्यामुळे तिचाच वाढदिवस आम्ही छान सेलिब्रेट करतो. माझाही करतो, पण तिच्या वाढदिवसाला थोडं विशेष महत्त्व. लहान आहे ना ती माझ्यापेक्षा. माझ्या आयुष्यात अनेक मैत्रिणी आहेत, पण त्यातली हीच फार जवळ आहे. मला आठवत नाही आम्ही कधी तासनतास गप्पा मारत बसलो किंवा आमचे विचार सारखे आहेत. पण आमच्या बऱ्याच आवडीनिवडी सारख्या आहेत. चाकोरीबद्ध असं तिचं आयुष्य आणि चाकोरीबाहेरचं माझं विश्व. फारच तफावत. पण कशी कोण जाणे आमची मैत्री झाली. मी एखादी गोष्ट करते म्हणायची पंचाईत. पाठिंबा द्यायलाही पुढे. अगदी सावली बनून सोबत करते. हो, सोबत करते. कारण सावली नेहमी मागेच नसते बरं का. जसजशी उन्हाची तीव्रता वाढते, तसतशी सावलीची जागाही बदलते. कधी पुढे, कधी मागे, तर कधी सोबत. गाडीवर मागे बसून गाडी कशी चालवायची याच्यावर मला सल्ले देणं असो किंवा एखादा चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणारा असेल तर त्याला मनसोक्त शिव्या देणं असो, प्रत्येक प्रवासात ही जिवंतपणा आणते. हिचं पहाडी हसणं आणि अखंड बडबड, त्याचप्रमाणे तिचं भावनिक होणं, सगळंच निखळ आणि स्वच्छ. मी कितीही चिडले, रागावले, अगदी टोकाला विकोपाला गेलेली आमची भांडणं असू देत, मी तुला कधीच सोडून जाणार नाही, हे तिचं म्हणणं मला कधी शब्दात मांडताच येणार नाही. त्यावेळच्या माझ्या भावना ह्या अनावर झालेल्या असायच्या. कुणाचा तरी राग कुणावर तरी निघायचा, पण म्हणून कधीच तिनं त्याची तक्रार केली नाही. मी कधी ना कधी कुणाजवळ तरी तिच्याविषयी कटकट किंवा राग त्रागा व्यक्त केलाय, पण आजपर्यंत तिनं कुणाजवळच माझ्याविषयी कधीच एखादा दुसरा शब्द चुकीचा काढलाय हे मला ऐकायला नाही मिळालं. गेल्या 15 वर्षात फार फार तर 8 दिवस आम्ही एकमेकींशी न बोलता राहिलो. म्हणजे अगदी एक मेसेजसुद्धा न करता. तिचं नातं जपणं तसं एवढं सोपं पण नाही आहे. आम्हालाही अनेक दिव्यातून बाहेर पडावं लागलं आहे. खरं तर मैत्रीचं असो किंवा कुठलंही नातं असो, ते टिकण्यासाठी विश्वास असावा लागतो, मोकळा संवाद असावा लागतो. तो आमच्या दोघींकडेही आहे. म्हणूनच कदाचित 15 वर्ष आम्ही एकत्र आहोत. आमच्या या नात्याकडे दोन्ही पद्धतीने बघितलं जातं. काही लोकं असूयेने पाहतात, काही लोकं कौतुकाने पाहतात. असूया आम्ही स्वीकारतो, पण तिला फार मनाला नाही लावून घेत. हां, कौतुकाने मात्र आमच्या अंगावर एक मूठभर मांस नक्कीच वाढतं. तसा हा व्हिडिओ 1 वर्षापूर्वीचा. आज पोस्ट करू, उद्या पोस्ट करू म्हणत म्हणत हा एडिट करून बरेच दिवस माझ्याजवळ होता. पण आमच्या मैत्रीचं नातं शब्दबद्ध कसं करावं हेच मला कळत नव्हतं. कारण 15 वर्षातल्या बऱ्याच आठवणी होत्या. त्यात काही चांगल्या गोष्टी होत्या, वाईट गोष्टीही होत्या. आत्ताही शब्दबद्ध करताना मला सोपं जातंय असं नाही. काही ठिकाणी मी अडखळले, काही ठिकाणी पॉज घेतला. त्यावेळेस मला काही सुचलं नाही असं नाही, पण व्यक्त होताना मला आपसुकच भरून येत होतं. कारण साथ देणं आणि सोबत असणं, मी सोबत आहे म्हणणं आणि ॲक्च्युअल सोबत असणं यामध्ये खूप फरक असतो. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आणि आमच्या मैत्रीची गोष्ट आवडली असेल. तुमचीही अशी एखादी गोष्ट असेल तर मला वाचायला नक्की आवडेल. कमेंट करून सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक यू सो मच.